काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोलापूरमध्ये घणाघाती टीका केली। देवेंद्र फडणवीस यांचा शाप आम्हाला लागणार नाही, कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत। देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सोबत मटण खाल्लं आहे असे सांगत नाना पटोलेंनी फडणवीसांवरती निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस ओरिजिनल ब्राह्मण नाहीत असं देखील वक्तव्य केलं, तुम्ही मटण खाल्लंय म्हणून। मी त्यांनी शाप दिलेला होता। शाप कोण आहे? ब्राह्मणांना अधिकार ते पहिलेच आपण पाहतो पोथी पुराणमध्ये। पण हे ब्राह्मण मटण खाणारे ब्राह्मण आहेत, त्यांचा शाप लागत नाही हे त्यांना सल्ला दिली। माझा मित्र आहे तो। नाही, कुठं बघितलं का तुम्ही मटण खाताना? आम्ही खाल्ल्यासोबत। सर, नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचे प्रत्येक वर्षाला एक प्राईम मिनिस्टर बदलतात, 5 वर्षाला महाविकास आघाडी सरकार। मला त्यांना या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना ते मौनी प्रधानमंत्री बनायचे, पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये फायनान्शियल ग्रोथ वाढवली, उद्योग वाढवले, शेती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली। ते कोणालाही काही सर्टिफिकेट देऊ शकतात मोदीजी। मोदीजवळ सर्टिफिकेट देण्याचं, स्वतःचं सर्टिफिकेट घेण्याचाही अधिकार त्यांनाच आहे। अमित शहाना ते दाखवावं लागतं मग हे सर्टिफिकेट, तसं ते सर्टिफिकेट देण्याचाही अधिकार त्यांनाच आहे। अशा पद्धतीने ते वागतात आहेत। मी वारंवार सांगितलं की इंडिया आघाडीचं सरकार देशात येईल आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच होतील, अशा पद्धतीचं चित्र आज पूर्ण देशामध्ये आहे।